क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह दिनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सपत्नीक घेतले काळारामाचे दर्शन। आज 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सपत्नीक नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतले। सत्याग्रह स्तंभाला अभिवादन केले। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे अनेक पदाधिकारी, अनेक कार्यकर्ते आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामदास आठवले यांनी श्री काळाराम मंदिरात विधिवत पूजा अर्चा केली आणि देशभरातील दलित समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या महापुरुषांना श्रद्धांजली अर्पण केली। महाड सत्याग्रह आणि काळाराम मंदिर सत्याग्रह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक संघर्षाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले। 2 मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने दलित बांधवांनी नाशिकमधील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह केला होता। हिंदू धर्मातील जातीभेद आणि अस्पृश्यतेच्या विरोधात झालेल्या या ऐतिहासिक सत्याग्रहामुळे सामाजिक समतेच्या चळवळीला नवी दिशा मिळाली। यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। सत्याग्रह स्तंभाला पुष्पहार अर्पण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सत्याग्रहींच्या संघर्षाला अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान बोलताना रामदास आठवले म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभ्या केलेल्या सामाजिक न्यायाच्या लढ्यामुळे आज दलित आणि मागासवर्गीय समाजाला समान अधिकार मिळाले। तथापि अजूनही समाजात काही ठिकाणी विषमतेचे दर्शन घडते, त्यामुळे बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची आजही गरज आहे। या कार्यक्रमात भीम अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपूर्ण परिसर भीम जयघोषांनी आणि सामाजिक समतेच्या घोषणा देत उत्साहपूर्ण वातावरणात गजबजला होता। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्च 1930 काळाराम मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे। आम्ही सुद्धा हिंदू आहोत, दलित असलेले आम्ही हिंदू आहोत, त्यामुळे आम्हाला काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी सत्याग्रह केला होता। आणि आज मला आनंद आहे की या ठिकाणी सुधीरदास महंत जे आहेत, तिथले महाराज आहे, ते आमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित होते। ते आमच्या बुद्ध बंगल्यामध्ये सामील झाले होते आणि त्यानंतर त्याने आम्हाला काळाराम मंदिराचं दर्शन घडवलेलं आहे आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि बाबासाहेबांना ही भूमिका जी होती ती अशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्म भावाची भूमिका ठेवून पुढे जायचं आहे। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, आम्ही बौद्ध आहोत। तरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्वात मोठा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित आणून या देशाला मजबूत करण्याचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण होतं आणि त्या दिशेने देश पुढे जात आहे, अत्यंत आनंदाची बाब आहे। आज मला काळाराम मंदिराचं दर्शन घेण्याची संधी मिळाली आणि आम्ही सर्वजण आम्ही पूर्ण झालेलो आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे असे नेते होते, ते बुद्धिस्ट नेते होते, तरी ते भारतीयांचे सगळ्यांचे लाडके नेते होते, देशाचे संविधान होते। त्यामुळे आज काळाराम मंदिराचा जो सत्याग्रहानंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आतमध्ये आमचे महंत सुधीर दादा साहित्य आमच्या कार्यकर्त्यांना आणतात। आमचे प्रकाश लोंढे आहेत, आदरणीय बंधू सोबत आहेत, राहुल मोदीजी आहेत, असे सर्व आम्ही या ठिकाणी येत असतो आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेबांच्या सर्व धर्मभावाच्या संकल्पनेला आम्ही बळावा देत आहोत, अशी आम्हाला आमची भावना आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।